नमस्कार भावांनो बहिणींनो. बऱ्याच दिवसापासून आता हेडो यायनात मग तुम्हाला भेटत द्यायला मी चॅनलवर. आता ताक पोळवलंय, वांग्याची भाजी बनवली, डाळ वांग. भाज्याचे लय घराने असते सारखे घरातले यायचे काय भाज्या बनव काय. आता आता ताईनं ताक पोळवलंय, डाळ वांग बनवले दाजीसाठी आणि छकूसाठी आणि भैयासाठी. आता ताक पोळवेले आणि खिचडी बनव म्हणे मम्मी. आता खिचडी बनवायची. छकू दिदीनं पीठ भिजवलंय. आता आता पोळ्या करायच्यात आहे ना ग छकू दिदी. हा, आणि आता खिचडी बनवायची गरम गरम. सगळं साहित्य काढून ठेवलंय. आता स्वयंपाकच करायचा आहे ताईला. म्हणलं आता बरेच दिवस झाले आपण चॅनलला भेट द्याय ना, आता व्हिडिओ काढावं म्हणलं. मग लय दिवस आता मग म्हणलं आता आळस करण्यात मजा नाही. आहे ना दिदी छकू दिदी. केस धुतले तर सुकतच नाही. म्हणजे इकडं लय झडगं चालू होतं. झडगं म्हणजे सगळ्याच्या कमेंट येऊ लागल्या ताई आमच्याकडे पण लय पाऊस सुरू आहे, पण सुरतलं डॅमचं पाणी सोडतात तर लय नुकसानी होत्या. दुकानात गेले तर हाताला कुकू लागले. छकू ताकाची बाटली आणायला गेले तर का खूप असं चालू आहेत. आता बारीक बारीक लेकराय सगळ्याचेच मंदिरात केस काय सुकले नाही. हे पाय कसे लयच छकूच्या केसाला लय गळ लागली. कामगी मारून घेतलंय. आता काल ताईनं दिवसभर हे घर साफ केलं. पाऊस म्हणू 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 म्हणलं आता काय मजा नाही गड्या, आपण साफसफाई करून घ्यावं. वांगे घेऊन आले. आता वाईट केस झाले डोक्यात तर खाजवायला लागली. ती मेहंदी लावा लागण. आता दाजी किती दिवस सांगितलं मेहंदी घेऊन या घेऊन या. आणि लगेच ऊन पडले तर भैयाचे शाळेचे कपडे धुवून टाकले. म्हणलं थोडंसं ऊन येतं. कालच भैयांना नवा ड्रेस आणलात म्हणे मम्मी पाण्यातून काढ. म्या म्हणलं भैया ऊन नाही थांब म्हणलं. आता संध्याकाळच्या आता हेच कपडे कसे सुकवायचे म्हणलं तर आता लई टेन्शन राहतंय म्हणलं पावसाळ्यात. तर आधी हे कपडे रात्रभर सुकू दे म्हणलं घरात टाकलेले. आता एकच दोरी आहे म्हणजे शिटीनं काही जागा नसती कपडे वाळू घालायला. म्हणलं भैया एकच दोरी आहे तर म्हणलं मी तुला उद्या शाळेचा ड्रेस धुवून टाकते. पडदा जर असला घराला तर मग स्वयंपाकाच्या घरात एवढी धूळ होत नाही, त्याच्यामुळं पडदा टाकावं लागतोय. आता तुमच्या ताईले दोन्ही घरं झाडून घ्यायची. ती अगरबत्ती लागली होती मंदिरावर तर ती खाली मंदिरात तर गुलाल पडलाय त्या अगरबत्तीचा. तर घेते आता आवरून. काम करून थकले, लय काम करून थकले होते. मग काय केलं, चहा करून प्याला. म्हणलं आता आपण चहा करून प्यावा. आता लय थकलो म्हणलं आपण काम करून. असं होतंय ते. मला लय मा भाऊ बोलत राहतोय आर्मीमध्ये. ते म्हणतोय ताई लय तू चहा घ्या जाऊ नको दात खराब होते. बोलतोय ते चहा प्यायला नाही म्हणतोय ते जास्त. आणि तुमच्या ताईला सारखा चहा आवडतोय. मग मला चहा असला तच हे होते. चहा पाहिजेच. चहा प्यायला तवाच बरं वाटते काम करून थकलं का. डाळ वांग बनवले, ताक पोळवले. ताईला लय कामं राहते. आता ताक पोळवले, डाळ वांग बनवले. भाजीच्याच लय घाई राहत्या. तुमच्या दाजीला म्हणलं तुम्हाला वांगे दिसले तुम्ही वांगे घेऊन या. मुंगाची डाळ आवडत नाही त्याला. म्हणे कुठं वांगे धुंडत बसू म्हणे. मी गेले आणि वांगे घेऊन आले तर मग ते निवडले पण नाही मी वांगे. त्या विचारीनं म्हणजे तिनं काय म्हणे घे तिच्या म्हणजे माप नाही केलं तिने. एवढे वांगे गेले पा भाजी बनवून दोघायची भाजी बनवून म्हणजे 20 रुपयाचे अर्धा किलो. तर तिनं मोजले नाही. मला आपलं म्हणजे आता मी बऱ्याच वर्षापासून इकडं लग्न झाल्यापासून राहिले तर मग सगळे ओळखते. गुजराती बाई विकते ती भाजीपाला तर घे म्हणे. म्हणजे म्हणलं मावशी कशाला तुमची नुकसान. म्हणजे तिनं लारी नव्हती लावली भाजीपाल्याची. घरचं काम राहते बारीक बारीक नाती तिच्या ते आवरून जाती ती. मग मी म्हणलं मावशी मापून घ्या म्हणलं कशाला तुम्ही इथले देता मला. 20 रुपयाचे अर्धा होते आणि म्हणे. आणि तुला जे नाही आवडले ते वापस दे म्हणे बारीक पाहिजे असं. तर मी म्हणलं राहू दे कधी भरी तर खाऊ वाटते. छकू दिदीला उलाशे छकू दिदी देती बनवून दे म्हणलं तर बाजऱ्याच्या भाकरी आणि भरीत. आता एका भाकरीचं पीठ राहिले तर आणि बाजरी दळून. कारण की दाजीला उडदाची डाळ आणि बाजऱ्याची भाकर लय आवडते त्याच्यामुळं. आता पाठ हे मी टाईम काय झालाय आणि लगेच स्वयंपाक म्हणजे खिचडी बनवून घेते. भैयाचे लय नाटके राहतात. कधी म्हणून मला पोहे बनवून दे, ताक पोळव, असं कर तसं कर. आणि आता खिचडी आणि ताक पोळव म्हणून ते खायचं आहे त्याला. आलं काच असतंय भैयाचं. काय छकू
छकू दिदी आल्लक नाटके असते. छकूचं काय नाही, जे असलं ते खाते. पण जे असलं ते कसं म्हणा, छकू दिदी बेसन खात नाही, खिचडी खात नाही. खाती का? हसायला लागली. उडदाची डाळ खात नाही. घरात लिहायचं भाजायचं बाईच्या जातीनं काय करावं ते समजत नाही. म्हणजे ही बऱ्याच वस्तू खात नाही. भैया उडदाची डाळ खात नाही, फक्त बटाट्याची भाजी खाते ती. तर ती पण भैयाला मसाल्यातली पाहिजे, असं पाहिजे भैयाला. अंडा घोटाळा बनवला तर म्हणतो लय तेल टाकायचं. आता श्रावण महिना लागल्यावर आता काय कोणी घरात बनवायला जमत नाही आहे ना दीदी. छकू दीदी ड्रेस कसा वाटायलाय मला कलर? एकदम छान, मस्त दिसेल. मस्त दिसेल. आता मस्त गरम गरम आता खिचडी बनवून घेते. आणि व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा कमेंटमध्ये. दाजी बोलू लागले म्हणे तू काहून व्हिडिओ टाकत नाही चॅनलवर. म्हणे मी नाही टाकत माझ्या चॅनलमध्ये, तर तू तर टाका जाय म्हणे. मग कटाळा नको करा जाऊ म्हणे, व्हिडिओ टाका जावा टायमावर. काय करा भावांनो बहिणींनो, व्हिडिओ काढायला घेतला लेकरं, आता नको काढू नंतर काढ, आता नको हे करू नंतर काढ, टी व्ही चालू करू दे हे करू दे. आळस करूनच भया शाळेतून घरी असला राहतात व्हिडिओ माझे. असं व्हायला लागले आता. आणि छकू दिदीच्या केसाला इथली गळ लागली, तेलच लागू देत नाही 2 वर्षापासून. या पुरीने इथला मोठा लडबुचुडा होता इलं. आता तुम्ही सगळे म्हणता, तुम्ही कमेंटमध्ये मला तुम्ही केसाला काय वापरता, तर मग उद्याचा व्हिडिओ काढते सांगते तुम्हाला. मी दर दिवस तशीच म्हणते. छकू दिदीला काय नाही, खोबऱ्याचं तेल लावायला, म्हणजे खोबऱ्याचं तेल लावायला असायचं तिनं आईनं. मोठ्याल्या बाटल्या आणायची आई तिला, आणि भांग लावू द्यायची, लहान होती तवरा. आणि मी पण केसाला तेल नाही लावत, तर दाजी म्हणते केसाला तेल लावा जावा, ज्याला केस नाही म्हणे ते तरसतं तर तेल लावा जावा म्हणे भांग. आई तेच सांगते. आणि भावांनो बहिणींनो चॅनलला सपोर्ट करा. जा व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.